दगडाच्या खाणी ज्या ठिकाणी सुरुंगचा आवाज होणार आहे किंवा एखादा पाण्याचा प्रकल्प अशा किंवा केमिकलचा कारखाना अशा गोष्टी सोडता दैनंदिन कुठल्याही प्रकारच्या गोष्टीवर त्याचा परिणाम होणार नाही. तरीसुद्धा सन्मान्य सदस्य शिवाजीराव पाटलांनी म्हटल्याप्रमाणे मी अधिकाऱ्यांना अगोदरच सांगून ठेवलेलं आहे की आपण थोडा त्रास घ्या, तिथं लोकांच्या जवळ जा, लोकांच्या यातना वेदना समजून घ्या आणि मग आपल्याला जे पटेल ते आपण केंद्रीय वन विभागाला कळवा आणि जेणेकरून लोकांचा त्रास कसा कमी होईल बघता येईल. जयंत पाटील. अध्यक्ष महोदय, चांदोली अभयारण्य आणि त्यानंतर झालेला प्रोजेक्ट टायगर आणि आता मंत्री महोदयांच्या कालखंडात आणि त्याच्या आधी जवळपास 8 पट्ट्याचे वाघ आता तिथं आणून सोडलेले आहेत. अध्यक्ष महोदय, आधीच बिबट्याचा प्रचंड त्रास खालच्या पुढच्या जनतेला होतोय. काल माझ्या मतदारसंघात उरण ईश्वरपूर शहरामध्ये 5-6 तास एक बिबट्या आणि बिबट्याच्या मागे हजारो लोक फिरतायत आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. शेवटी ट्रँक्युलायझर मारून त्याला हे करून शांत करून मग त्याला पकडण्याचं यश आलं. मोठा गोंधळ शहर नागरी वस्तीत आहे. प्राणी आता नागरी वस्तीत यायला लागले. सन्माननीय शिवाजीरावांनी जो मुद्दा मांडला तो योग्य आहे, कारण पुढं फार त्रास होतो. माझी विनंती आहे की दादा तुम्ही तुमच्या खात्याला या प्रोजेक्ट टायगरसाठी प्रॉपर फेन्सिंगची व्यवस्था कशी करता येईल याचा उपाय करावा. आत त्याला योग्य आवश्यक असणारं अन्न निर्माण होईल याची व्यवस्था करावी, ज्याची आपण सभागृहात आश्वासन दिलेलं आहे. आणि त्या प्रोजेक्ट टायगरमधून जे बाहेर आले, ज्याच्यावर आपण बैठक घेऊन आम्हाला न्याय द्यायचा निर्णय घेतलेला आहे, ते 211 प्रकल्पग्रस्तांना भूमी संपादन कायद्यानुसार घरबांधणी अनुदान मिळालेलं नाही, पेंडिंग आहे. ते लवकरात लवकर आपण देण्याची व्यवस्था करावी. आणि माननीय शिवाजीराव पाटील यांनी जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याच्यात ज्यावेळी तुम्ही कॉरिडॉर तयार कराल त्यावेळी संरक्षणाची काहीतरी व्यवस्था ही तिथल्या नागरिकांची चंदगड तालुका आणि खाली बेळगावपर्यंत जात असताना व्हावी, यासाठी काय उपाययोजना करणार हा माझा प्रश्न आहे. सन्माननीय अध्यक्ष महोदय, गेली 2-3 अधिवेशनं बिबटे आणि वाघ यांनी पूर्ण व्यापलेले आहेत. सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य जयंतराव पाटील साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी आता वाघ मुंबईमध्ये आले अध्यक्ष महोदय, ठाणे शहरात आले, अलिबागमध्ये आले, असं एकही शहर वाघापासून दूर राहिलेलं नाही. आणि ही बाब लक्षात घेताच अध्यक्ष महोदय मी वरच्या सभागृहात आणि या सभागृहात नमूद केलेलं आहे की प्रत्येक कोकणातल्या जिल्ह्यामध्ये एक अभयारण्य तयार करून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, खानदेश, विदर्भामध्ये त्या ठिकाणी अभयारण्य माध्यमातून त्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प करायचा विचार आहे. नमुना पण मी तयार केलेला आणि मी मागे आपल्याला नमूद केल्याप्रमाणे वाटचाल वन विभागाचे पुस्तक लवकरच जयंत पाटील साहेब आपल्या सादरी येणार आहे. त्याच्यामध्ये एकूण प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती क्षेत्रामध्ये अभयारण्य केलं जाईल, त्याची जडणघडण कशी असेल आणि साधारणपणे 60 फुटाचे बांबूची रोपं लावून त्या ठिकाणी बंदिस्त केलं जाणार आहे. आणि मग त्या ठिकाणी शाकाहारी प्राण्यांना पुन्हा फळं कशी मिळतील, मग त्या ठिकाणी हरणं राहतील, ससे राहतील, कुत्रे नाही, तिथे कुत्रे नाही नेता येणार, वानर माकड तिथे नेता येतील. आणि ते सगळं झाल्यानंतर मग हे विखुरलेले बिबटे त्या ठिकाणी आतमध्ये सोडले जातील, जेणेकरून यांचा अधिवास तिथंच राहील. ते अधिवास प्राणी शोधण्याकरता, शिकार शोधण्याकरता गावागावामध्ये, कारण गावामध्ये काही गावामध्ये कुत्रीच राहिलेली नाहीत, कुत्रे हे शिकार झालेले आहेत. काही ठिकाणी शेतवाडीवर असलेल्या गोठ्यांमधून वासरं त्या ठिकाणी नेलेली आहेत. ही वस्तुस्थिती पूर्ण मला माहिती आहे आणि म्हणून मी याबाबत गंभीर आहे. शिवाजीराव पाटलांनी सांगितल्याप्रमाणे 550 गावांच्या पैकी जितकी गावं काढता येतील तेवढी काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला जाईल. चांदोली अभयारण्यावर जयंत पाटील साहेबांचा फार जीव आहे, कारण त्यांनी एकदा मला आमंत्रण केलं होतं की चांदोली अभयारण्यामध्ये, त्यावेळेला मी वनमंत्री असताना
यावेळेला जयंत पाटील साहेब, या आपण सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांची काय पैशाची तरतूद करण्याचं मागणी केली ती निश्चितपणे केली जाईल. भविष्य काळामध्ये वाघांचा आणि बिबट्यांचा त्या ठिकाणी जनतेला सुद्धा भीती राहणार नाही अशा प्रकारची आपण योजना आखत आहोत. आणि वाघ किंवा बिबटे हे नाव सुद्धा त्या ठिकाणी बाजारात येणार नाही अशा प्रकारचा बंदोबस्त आपण करू. फारून घाल. अध्यक्ष महाराज, नाव आहे देतो तुम्हाला. टायगर कॉरिडोर, थोडक्यात विचारा, थोडक्यात सांगा. अध्यक्ष महाराज, टायगर कॉरिडोर याच्या विरोधात आम्ही नाही आहोत, पण सदर प्रकल्पामुळे स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, शेती व्यवसायावर, घर बांधणीवर, विकास कामांवर तसेच मूलभूत सुविधांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.